महाशिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तीच्या मिलनाचा पवित्र दिवस। आध्यात्मिक दृष्टिकोनातून या दिवशी ग्रहांची स्थिती अशी असते की मानवी शरीरातील ऊर्जा नैसर्गिकरित्या ऊर्ध्वगामी होते। उपवास, जागरण आणि शिवस्मरणाने आत्मशुद्धी करण्याचा हा दिवस पुणतांब्यात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जात आहे। दक्षिण वाहिनी गोदावरीच्या तीरावर वसलेले पुणतांबा हे गाव संत चांगदेव महाराज यांच्या संजीवन समाधीसाठी जगप्रसिद्ध आहे। मुक्ताईच्या एका शब्दावर भिंतीवरून धावून जाणाऱ्या चांगदेव महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली असून या गावाला तीर्थक्षेत्र म्हणून विशेष महत्त्व आहे। आज महाशिवरात्री निमित्त श्री चांगदेव महाराज समाधी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत। विशेष आकर्षण ठरले आहे ते म्हणजे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मनमोहक सजावट। फुलांची आणि विद्युत रोषणाईची आकर्षक मांडणी करून देवाचे रूप अधिकच खुलवण्यात आले आहे। हे विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। केवळ धार्मिक विधीच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत पुणतांबा येथे आज डॉक्टर जोंधळे नित्यसेवा ब्लड सेंटर श्रीरामपूर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हा संदेश देत परिसरातील तरुणांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। उत्सवाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये या हेतूने डॉक्टर जोंधळे यांच्या टीमने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। एकीकडे भक्तीचा जागर आणि दुसरीकडे रक्तदानातून दिलेली जीवनदानाची साध अशा दुहेरी उत्साहात पुणतांबा नगरी आज नाहून निघाली आहे। श्रद्धेला जेव्हा सामाजिक कार्याची जोड मिळते तेव्हा उत्सवाचे महत्त्व अधिकच वाढते। महाशिवरात्र पर्व काळ योगीराज चांगदेव महाराज संजीवन समाधीस्थान श्री क्षेत्र पुणतांबा आलेल्या सर्व भाविकांचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो। शके 1218 माघ वद्य त्रयोदशीला योगीराज चांगदेव महाराज यांनी या ठिकाणी समाधी घेतल्याच्या निमित्ताने या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते आणि नामदेव महाराजांच्या गाथ्याप्रमाणे माघ वद्य त्रयोदशी या दिवशी या ठिकाणी चांगदेव महाराजांनी समाधी घेतली आणि या निमित्ताने अनेक भाविक भक्त गोदावरीस्थ स्नान तसेच दिंडीच्या माध्यमातून दिवसभर दर्शनाचा या ठिकाणी भाविकांचा एक पर्वकाळ सुरू आहे। त्याबरोबरच देवस्थानच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन, फराळ प्रसाद वाटप, भजन कीर्तन, हरिपाठ, प्रवचन इत्यादी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सुरळीत सुरू आहेत। यावर्षी चांगदेव महाराजांची 729वी संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे।